नमस्कार मित्रमैत्रिणी, चला मी जाते मौसमी पार्टीला. ही माझी साडी ब्ल्यू कलरची, हे माझ्या बँगल्स. कम्युनिटीमध्ये शिरलो आम्ही. लेकच्या समोर पण हे बघा, या ठिकाणी हे घर दिसतंय का, मोठं, अगदी मोठं घर. वाव, खूपच मोठं घर आहे. आम्ही हॉलमध्ये आलो आहोत. वरती तुम्ही हे मोठे मोठे झुंबर लाइटिंगचे बघू शकता, अगदी मूव्हीमध्ये असतात तसेच आहेत. हिरो यावरती लटकून फायटिंग करत असतो तसेच अगदी. मी आता तुम्हाला किचन दाखवते. तर या ठिकाणी हा 6 शेगडीचा गॅस आहे. या ठिकाणी न बघितलेली नवीन गोष्ट बघायला मिळाली. तर गॅस स्टोवच्या वरती पाण्याचा नळ काढलेला आहे. तर स्वयंपाक करताना आपल्याला पाण्याची आवश्यकता लागते. तर पाण्याच्या सिंकपर्यंत जाऊ लागू नये म्हणून या ठिकाणी हा नळ काढलेला आहे. आणि स्वयंपाकात पाणी वापरून झालं की लगेच तो असा फोल्ड करून तुम्ही ठेवू शकता. तर कसा वाटलं तुम्हाला हा नक्की सांगा. आणि या ठिकाणी हा 6 बर्नरचा स्टोव आहे. आणि हे बर्नर अगदी रेस्टॉरंटमध्ये असतो की नाही गॅस, त्याचे जसे बर्नर आहेत तसे मोठे मोठे आहेत. त्याचे बटनसुद्धा तुम्ही बघू शकता, साईडला आहेत, किती मोठे मोठे आहेत. साईडला हॉट प्लेट आहे. या ठिकाणी हे बघा, यावरती तुम्ही डोसा बनवू शकता. अजून एक प्लेट आहे कास्ट आयर्नची आतमध्ये. तर मी काही काढून दाखवत नाही. तर कसं वाटलं तुम्हाला हा गॅस स्टोव नक्की सांगा. या ठिकाणी बाजूलाच किचनला लागून मोठा आयलँड आहे. आणि या ठिकाणी अजून एक नवीन आम्हाला थिंग दिसलेली आहे. तर हे बघा, काय आहे सांगा बघू. परत आतमध्ये दाबते आणि परत मी आता तुम्हाला काढून दाखवते. तर हे आहे अंडरग्राऊंड प्लग होल्डर. म्हणजे तुम्हाला साईडला वाकायचं कामच नाही. अरेच्या, बंद नाही झालं व्यवस्थित. कसं वाटलं तुम्हाला हे नक्की सांगा. आणि आता तुम्हाला मी डिशवॉशर दाखवते. तर या ठिकाणी पण वेगळी गोष्ट सांगायची म्हणजे 3 ट्रॅक आहेत ह्या डिशवॉशरला. भरपूर छान छान टेक्नॉलॉजी नवीन आहेत यात. कसं वाटलं तुम्हाला हे नक्की सांगा. अजून एक नवीन थिंग दाखवते. सिक्रेट कॅन्डी. त्याचंच आणि तसंच इथे पण आहे बघा. तिकडच्या साईडने ना, इथून नाही, या साईडने. हा स्मार्ट सगळं आहे ते कपाट आहे, सांगितलं ना. गॅस स्टोव तिकडे, पाण्याचं सिंक इकडे. एवढा लांब लचक मोठा सिंक पहिल्यांदाच बघत आहोत. 4 मोठे सिंक बसतील एवढा मोठा आहे. पाण्याचं अजून कनेक्शन घ्यायचं आहे. तर हा पाण्याचा सिंक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. हे बघा, हा मास्टर बेडरूम आहे. दिसला? हे बघा, असं आहे. आणि आपण आता पुढे जाऊ आतमध्ये. तुम्हाला मी मास्टर बेडरूमचा क्लोजेट वगैरे दाखवते. चला जाऊया. या ठिकाणी हे टब पाहते पाहिजे, छान. हे नळ पण दिला यांनी. हे बघा, हे मास्टर बेडरूमचं शॉवर आहे, पाहिलं? हे बघा, तुम्ही हातात घेऊन पण आंघोळ करू शकता. हे पाहिजे रॉडने. इथे आहे, इथे पण शॉवर आहे, तिथे आहे 3 प्रकारचं. आणि बादलीत पाणी घेऊन पण तुम्ही आंघोळ करू शकता. एवढे सगळे पाईप आहेत. हे बघा, हे असं वाईफसाठी, हजबंडसाठी. असं आहे.
छान. तर हे बघा, मी तुम्हाला हे क्लोजेट दाखवते, माझा आवडता सेक्शन. इथे मस्त असे कप्पे दिले छान मोठे मोठे, खूपच छान हो ना. पण आहे म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारचे ठेवू शकता. खूप खूप मोठी रूम आहे ही. आणि इथे ड्रावर पण आहेत छान. हे बघा मस्त ड्रावर दिले. हे बघा, या ठिकाणी तुम्ही पर्स ठेवू शकता. खूप मोठा सेक्शन आहे, भयंकर. तुम्हाला मोठी सीडी पण घ्यावी लागेल स्टेप्स टू इथपर्यंत. आणि या ठिकाणी तुम्ही तुमचे शूज ठेवू शकता, सँडल वगैरे. हे पण खूप मोठं आहे, ते खूप छान आहे. याच ठिकाणी पण आहे, म्हणजे तुम्ही किती 100 पर्स घेतले ना तरी बसतील. दोन्ही साईडला आहे, म्हणजे या साईडला पण या साईडला पण. तिथून असं केलं तर दिसेल समोरून, हो ना. दिसतं इथून दोन्ही साईडला. हे बघा, या साईडला पण आहे शूजची रॅक आणि पर्सची रॅक. आणि या ठिकाणी पण आहे. पाहिजे तर तुम्ही साडी किट पण ठेवू शकता, यात कसाही वापर करू शकता. खूप छान आहे. हे नवीन घर मैत्रिणीचं आहे, 5200 स्क्वेअर फूटचं. आणि प्लॉट आहे 20,000 स्क्वेअर फूटचं. तुम्ही विचार करा किती मोठं आहे. आम्ही फिरून आलो, वरचा फ्लोअर खालचं चालू आहे आता. खूप सुंदर आहे. तर या ठिकाणी हा एक बेडरूम आहे, याचा मी पिक्चर घेतलाय फक्त. तर बाथरूम मी तुम्हाला संपूर्ण दाखवते याचं. हे बघा, छान आहे. इकडे टॉयलेट आहे. या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरती हे ॲटिक आहे. ॲटिकचा फायदा असा की संपूर्ण घराचं जे टेम्परेचर आहे ते कंट्रोलमध्ये राहण्यासाठी फायदा होतो. युटिलिटी सिस्टीम पण तिथेच असते. तर हा हँगिंग रॉड आहे, हा ॲटिकचा दरवाजा ओपन करण्यासाठी. हा पण आम्हाला नवीनच आहे. आमच्या इथे ॲटिकच्या दरवाजाला दोरी आहे दरवाजा ओपन करण्यासाठी. तर हा रॉड जो आहे याला हुकसुद्धा आहे. आपण आता हा ॲटिकचा दरवाजा बघूया कसा आहे तो. तर या ठिकाणी ॲल्युमिनियमची लॅडर लावलेली आहे. ही गोष्टसुद्धा आमच्यासाठी नवीनच आहे. आम्ही भरपूर वर्षापासून USA राहत आहोत, तर आम्हाला कुठेच ॲटिकच्या दरवाजाला अशी ॲल्युमिनियमची लॅडर दिसली नाही. छान नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते आता. आणि खूप हलकी आहे, त्यामुळे काय तुम्हाला इझिली ओपन करता येतो हा ॲटिकचा दरवाजा. आणि क्लोजसुद्धा करायला खूप इझी जातं. तर हे बघा, ॲटिकचा दरवाजा बंद करून हा रॉड आपण बाहेर काढून घेऊ शकतो. आणि किती मोठा आहे, त्याला एक्सटेन्शनसुद्धा आहे. पाहिलं, मी ओपन केला आहे हा. मला ही टेक्निक खूपच आवडली. मी आता ह्या रॉडचा एक पिक्चर काढून घेणार आहे आणि बघणार आहे कुठे दुकानात मिळतो का. तर कशी वाटली तुम्हाला ही सुविधा नक्की सांगा. तर ही ऑफिस रूम आहे. USA तुम्हाला प्रत्येक घरात ऑफिस रूम बघायला मिळेल. आपण जेव्हा घरात एंट्री करतो त्याच्या लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला असते. तर यांची ही लेफ्ट साईडला आहे. ही पण खूप मोठी आहे. आम्ही आता त्यांच्या बॅकयार्डमध्ये आलेलो आहोत. बॅकयार्ड म्हणजे घराची पाठीमागची बाजू. नील आहे या ठिकाणी. ही बघा किती मोठा यार्ड आहे पाठीमागे. हे पाठीमागून असं दिसतं घर. बंगलो, मोठा बंगला, राजवाडा म्हटलं तरी चालेल. हे बघा. आणि 3 AC आहेत तिकडे, दिसत असेल तुम्हाला 3 AC मशीन. 3 AC आहेत ना तिकडे आहेत ना. हां. आणि पलीकडचं हे घर किती मोठं आहे. इकडून आता पलीकडे सुद्धा खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. तर आम्ही घरी आलो आहोत. मैत्रिणीच्या इथे गेलेलो हाऊस वॉर्मिंग पार्टीसाठी. खूपच सुंदर घर होतं ते. आणि 20,000 स्क्वेअर फूटचा तो लॉट आहे एरिया. आणि घराचं बांधकाम 5200 स्क्वेअर फूटमध्ये आहे. खूप म्हणजे खूपच मोठा विला. आणि थोडासा पार्ट जो मला छान छान वाटला आणि वेगळा वाटला तो मी या ठिकाणी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. जर काही पार्ट मला नवीन वाटला तो मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि त्याच कम्युनिटीमध्ये 1 एकरमध्ये सुद्धा बंगला आहे.
1 एकरमध्ये, म्हणजे ते किती मोठं असेल, राजवाडाच सारखंच, हो की नाही? तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन अमेरिकेमधील व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.